लाडखेड खून प्रकरणाचा 24 तासात उलगडा. पती-पत्नी अटकेत. यवतमाळच्या लाडखेड हद्दीत वाघापूर शेती शिवारात आढळलेल्या तरुणाच्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात उघड केला आहे. मृत आतिश देशमुख वय 36 वर्षांचा असून हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे. या प्रकरणात आरोपी अंकुश खोडे आणि त्याची पत्नी रुपाली खोडे यांना अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलेला आहे की सततचा त्रास आणि धमक्यांमुळे दोघांनी संगनमत करून चाकू आणि दगडाने आतिशची हत्या केली आहे. पोलिसांनी जलद कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतलेलं असून खुनाचे सत्य उघड केलेलं आहे. दोघांनी खून केल्याची कबुली दिली आहे. आम्हाला माहिती मिळाली की लाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत लासिना शेत शिवार येथे एका 35 ते 36 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. त्या अनुषंगाने आम्ही घटनास्थळी पोहोचलो असता तिथे त्या मृतकाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केलेले दिसून आले. तसेच दगडाने त्याला ठेचून आणि डोळ्यात मिरची पूड टाकून त्याचा खून करण्यात आले निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने आम्ही तपास चक्र फिरवले असता त्याला जो शेवटचा कॉल आला त्या अनुषंगाने त्या कॉलची आम्ही ॲनालिसिस केले असता CDR SDRद्वारे आम्हाला संबंधित आरोपींची ओळख पटली. त्यांना आम्ही संबंधित आरोपींची चौकशी केली असता त्या आरोपींची नावे आहेत अंकुश नागोराव खोडे वय 43 वर्ष आणि रुपाली अंकुश खोडे वय 38 वर्ष, दोन्ही राहणार यवतमाळ. याशी त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि त्यानंतर आम्ही त्यांना पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली. जो मृतक आहे आतिश सुभाष देशमुख आणि यातली जे महिला आरोपी आहे रुपाली अंकुश खोडे हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यात संबंध होते आणि त्या संबंधाच्या अनुषंगाने नंतर रुपाली यांनी त्या संबंध ठेवण्याबाबत विरोध दर्शवल्यामुळे याच्याकडून तिला वारंवार धमकी यायची आणि तिला वारंवार टॉर्चर केलं जात असल्यामुळे तिने आणि तिच्या पती अंकुश नागोराव खोडे यांनी संगनमतांनी या घटनेला मूर्त रूप दिले.